एखाद्या प्रदेशामध्ये एखाद्या भौगोलिक वैशिष्ट्याचा त्या रिजनमध्ये राहणाऱ्या लोकसंख्येवरती, लोकसंख्येच्या वितरणावरती, शेतीवरती जो काही परिणाम होतो ना, ते जर पाहायचं असेल तर त्याचं एक क्लासिक एक्झाम्पल म्हणजे आपलं आरवली पर्वत. रिसेंटली हा आरवली पर्वत बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टींमुळे आपल्या चर्चेमध्ये येतोय. 20 नोव्हेंबर 2025 ला सुप्रीम कोर्टने आरवली पर्वत म्हणजे एक्झॅक्टली काय ह्याची एक डेफिनेशन दिली. आणि त्या डेफिनेशनमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की 100 मीटरच्या वर जिथे उंची आहे आणि जिथे 500 मीटरच्या अंतरात दरम्यान अशा 100 मीटरच्या जास्त उंचीच्या टेकड्या आहेत तर तो रिजन म्हणजे आपला आरवली. आता इंटरेस्टिंगली ही जर गोष्ट तुम्ही पाहिली तर हे जे 100 मीटरचा क्रायटेरिया सुप्रीम कोर्टने दिलाय तो जर क्रायटेरिया आपण फॉलो केला तर आरवलीच्या एकूण 100% 90% क्षेत्र हे या डेफिनेशनच्या बाहेर जातं. म्हणजे केवळ 10% आरवलीचा जो सद्यस्थितीतला जो एरिया आहे तर तो आरवली म्हणून डिक्लेअर केला जाईल. आता हा जो आरवली आहे ह्याची जी डेफिनेशन बदललेली आहे सुप्रीम कोर्टनी तर ते का झालं थोडेसे त्याची पार्श्वभूमी समजून घेऊयात. आरवली हा जो पर्वत आहे ना हा जगातला वन ऑफ द ओल्डेस्ट फोल्ड माउंटन म्हणून तो ओळखला जातो. रफली 1.8 ते 2.2 बिलियन इयर्स अगो किंवा अब्जावधी वर्षांपूर्वी त्याची निर्मिती झालेली प्री कॅम्ब्रियन नावाचा एक कालखंड येतो. तर त्या कालखंडामध्ये आज घडीला हा पर्वत एक ओल्ड फोल्ड किंवा एक अवशिष्ट पर्वत म्हणून ओळखला जातो. आता ओल्ड फोल्ड म्हणजे काय की फोल्ड माउंटन्स म्हणजे जेव्हा दोन भूपट्ट एकमेकांवरती आदळतात तर त्यांच्या दरम्यान जे फोल्ड्स तयार होतात तर त्या फोल्ड्स किंवा ज्या वळ्या पडतात त्या वळ्यांपासूनच पुढे पर्वत तयार होतात. फॉर एक्झाम्पल आपला हिमालय. आता हा जो हिमालय आहे हा हिमालय एक नवीन वली पर्वत आहे. इट्स अ यंग फोल्ड टर्शरी माउंटन कारण तो टर्शरी कालखंडात तयार झालेला. आणि जो अरवली आहे तो एक ओल्ड फोल्ड माउंटन आहे. आता हा जो माउंटन आहे हा माउंटन एकतर पहिली गोष्ट का महत्वाचा आहे हे समजून घेऊयात. कोनेकेकाळी हरिद्वार पासून ते गुजरातमध्ये पालनपूर पर्यंत पसरलेला हा माउंटन आज घडीला दिल्लीपासून ते पालनपूर पर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये शिल्लक राहिलेला आहे. दिल्लीपासून अजमेर पर्यंत तो तुटक स्वरूपामध्ये दिसतो आणि अजमेर पासून तो खाली कंटिन्युअस फॉर्म मध्ये दिसतो. आज घडीला तो एक कंटिन्युअसली 690 किंवा 700 किलोमीटरच्या आसपास त्याची एकूण लांबी आपल्याला असलेली दिसते. हा आरवली का महत्वाचा आहे. एकतर पहिली गोष्ट आरवलीच्या रिजनमध्ये जर पाहिलं ना तर भारतातली एक महत्वाची खनिज संपत्ती दडलेली आहे. भारतामध्ये जे आपल्याला माहिती की कन्स्ट्रक्शनसाठी आपण मकराना मार्बल काढतो बघा तो अरवलीच्या रिजन मधून येतो. भारतामध्ये महत्वाचं जे तांबं सापडतं तर तिथे खेत्री सिंघाना पट्टा आहे. तर त्या खेत्री सिंघाना पट्ट्यापासून आपल्याला महत्वाचं तांबं मिळतं. तांब्याच्या व्यतिरिक्त जस्त, शिसे, सिल्वर हे महत्वाची खनिजं प्लस जिप्सम वगैरे ह्या रिजन मधून आपल्याला प्रामुख्याने मिळतं. दुसरी गोष्ट आरवलीचा जो रिजन आहे तर तो आरवलीचा रिजन खूप महत्वाच्या नद्यांचं उगमस्थान आहे. म्हणजे आपल्याला माहिती की आरवलीमध्ये लुनी नदी उगम पावते जी पुढे रन ऑफ कच्छ मध्ये जाते किंवा बनास नदी उगम पावते आरवलीच्या पूर्वेला जी पुढे सवाई माधोपूरच्या जवळ चंबळ नदीला जाऊन मिळते किंवा साबरमती नदी आहे बघा गुजरात मधली महत्वाची नदी. सो ह्या चंबळ, साबरमती किंवा काही प्रमाणामध्ये माही नदीला सुद्धा इथून पाणी मिळतं. सो खूप साऱ्या नद्यांचा हा उगमस्थानाचा प्रदेश आहे. सो त्याच्यामुळे नद्यांसाठी महत्वाचा आहे, खनिजासाठी महत्वाचा आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे हा जो अरवली आहे हा अरवली एक नॅचरल बॅरियर म्हणून काम करतो. आता हा नॅचरल बॅरियर कसा आहे. अरवलीचा जर तुम्ही विस्तार पाहिला तर राजस्थान आणि एमपी त्याच्यानंतर राजस्थान आणि एमपीच्या मध्ये नॉर्थ ईस्ट पासून साऊथ वेस्ट डायरेक्शनकडे किंवा ईशान्येकडून नैऋत्य डायरेक्शन मध्ये हा पसरलेला आहे जो एक नॅचरल बॅरियर म्हणून तो काम करतो. आता नॅचरल बॅरियर कसा की अरवलीच्या पश्चिमेला जे थारचं वाळवंट आहे तर त्या थारच्या वाळवंटातनं जे काही डस्ट स्टॉर्म्स येतात जे काही वादळं उठतात तर ती वादळं तो अरवली रोखून धरतो. दुसरी गोष्ट जे थारचं वाळवंट आहे तर त्या थारचं वाळवंट कंटिन्युअसली पूर्वेकडे विस्तारच चाललंय. तो विस्तार हा जो अरवली आहे हा अरवली रोखून धरतो. तुम्ही जॉग्राफीमध्ये भूर निक्षेपणांबद्दल वगैरे वाचलं असेल बघा पुस्तकांमध्ये. सो ही भूर काय असतात. भूर म्हणजे अरवलीच्या पश्चिमेला राजस्थानच्या वाळवंटामधून जी रेती वाऱ्यामुळे उडवली जाते आणि ती पुढे मग गंगा यमुना दोआ प्रदेशामध्ये दिल्ली वगैरे वेस्टर्न युपी या भागामध्ये पसरवली जाते त्याला भूर निक्षेपण म्हणतात. सो ही जी वाळू आहे ही वाळू रोखून धरण्याचं काम अरवली करत असतो. दुसरी गोष्ट आज घडीला जर दिल्लीच्या प्रदूषणाची जर पातळी तुम्ही पाहिली तर दिल्ली, कोलकाता ही जी शहरं आहेत ही जगातली पहिल्या 10 मध्ये येणारी मोस्ट पोल्युटेड सिटीज मध्ये त्यांची गणना होते. सो त्याच्यामुळे दिल्लीमधल्या प्रदूषणाची जर पातळी रोखायची असेल तर अरवलीचं अस्तित्व आपल्याला खूप महत्वाचं आहे.
दुसरी गोष्ट काय आहे की अरवलीमध्ये ना खूप सारी जी बायोडायव्हर्सिटी आहे किंवा खूप सारी जी वनसंपत्ती आहे, तर त्या वनसंपत्तीमध्ये कार्बनचं सिक्वेस्ट्रेशन होत असतं. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे काय, त्याला आपण कर्ब जप्ती असं म्हणतो. कर्ब जप्ती म्हणजे काय, की हे ज्या वनस्पती असतात ना, तर त्या वनस्पती फोटोसिंथेसिससाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात आणि हा कार्बन डायऑक्साईड हवेमधून शोषून घेतात आणि त्याच्यामुळे तो तिथे स्टोअर केला जातो असं आपण मानतो. त्यालाच कार्बन सिक्वेस्ट्रेशन असं म्हणतात. आजकालच्या हवामान बदलाच्या किंवा वाढती जी काही टेम्परेचर आहे किंवा हे जे ग्लोबल वॉर्मिंग आपण म्हणतो, तर त्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळामध्ये कार्बन सिक्वेस्ट्रेशनसाठी वनांचं असणं ही अत्यंत गरजेची गोष्ट झालेली आहे. सो त्याच्यामुळे हा एक पहिला भाग जो आपण अरवलीच्या महत्वांबद्दल चर्चा केली. दुसरं महत्वाचं म्हणजे अरवलीच्या प्रदेशामध्ये पावसाचं जर प्रमाण पाहिलं तर ते तुलनेने कमी आहे. आपण स्कूल कॉलेजेसमध्ये तुम्ही वाचलं असेल की अरवलीचा जो विस्तार आहे तर तो नैऋत्य मान्सून वाऱ्यांना समांतर आहे आणि त्याच्यामुळेच त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे. जेव्हा वारा हा पर्वतामुळे अडतो, जसं आपल्या कोकणामध्ये होतं बघा, की त्याच वेळेस पाऊस पडू शकेल. पण अनफॉर्च्युनेटली या रिजनमध्ये हे जे वारे आहेत नैऋत्य मान्सून वारे, तर हे या अरवलीला समांतर जातात आणि त्यामुळे तिथे पावसाचं प्रमाण कमी आहे. मुळातच तिथे पावसाचं प्रमाण कमी आहे आणि जो काही पाऊस पडतो तर तो पाऊस जमिनीमध्ये जेव्हा स्टोअर केला जातो तर त्याला जे आपण ग्राउंड वॉटर रिचार्ज असं म्हणतो, तर त्या ग्राउंड वॉटर रिचार्जसाठी सुद्धा हा आपला अरवली महत्वाचा आहे. असं एस्टिमेटेड आहे की अरवलीमध्ये दर हेक्टर जवळजवळ 2 मिलियन लिटर पाणी स्टोअर करण्याचं पोटेन्शियल आहे आणि हे जे पाणी स्टोअर केलं जातं हेच पाणी जे स्टोअर केलेलं आहे ते ग्राउंड वॉटर म्हणून दिल्ली किंवा त्याच्या आजूबाजूचा जो एनसीआरचा प्रदेश आहे, फरीदाबाद किंवा राजस्थानचा, हरियाणाचा जो प्रदेश आहे, तर त्या प्रदेशासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. दुसरी गोष्ट, अलीकडच्या काळामध्ये अरवलीच्या प्रदेशामध्ये जे काही इलिगल मायनिंग वगैरे चालू आहे किंवा अरवलीवरती जे काही एन्क्रोचमेंट चालू आहे, तर त्यामुळं अरवलीच्या बऱ्याचशा प्रदेशामध्ये स्पेशली जो सरिस्का व्याघ्र प्रकल्प आहे तर त्या प्रकल्पाच्या प्रदेशामध्ये ना जे ग्राउंड वॉटर लेवल आहे तर ती ग्राउंड वॉटर लेवल किंवा भूजल पातळी जवळजवळ 1000 ते 2000 फुटांपर्यंत खाली गेलेली आहे. सो त्याच्यामुळं भूजल पुनर्भरणासाठी, खनिजांसाठी किंवा नॅचरल बॅरियर म्हणून हा अरवली आपल्याला खूप महत्वाचा आहे. दुसरं महत्वाचं जो भाग आहे अरवलीचा तर तो म्हणजे तिथली बायोडायव्हर्सिटी. अरवली जो पर्वत आहे, जसं मी तुम्हाला म्हणलं, हा एक वन ऑफ द ओल्डेस्ट माउंटन मानला जातो जगातला. सो आज घडीला अरवलीमध्ये 400 पेक्षा जास्त नेटिव्ह किंवा स्थानिक वनस्पती दिसतात, 200 पेक्षा जास्त पक्ष्यांचे प्रकार दिसतात, 100 पेक्षा जास्त फुलपाखरांचे प्रकार आहेत, 20 पेक्षा जास्त मॅमल्स आणि जे रेप्टाइल्स आहेत, सरीसृप प्राणी आणि जे सस्तन प्राणी आहेत, तर ते तिथे दिसतात. नीलगाय असेल, त्याच्यानंतर बिबट्या असेल, लांडगे असेल, तरस असेल, हे जे महत्वाचे प्राणी आहेत तर ते तिथे सापडतात. सो हा जो सगळा रिजन आहे, हा सगळा रिजन ह्या बायोडायव्हर्सिटीसाठी महत्वाचा आहेच आहे. त्यासोबतच तिथे वेगवेगळे वाईल्ड लाईफ कॉरिडॉर्स आहेत, जिथे जे वन्य प्राणी आहेत तर ते फ्रीली मूव्ह करत असतात. खूप सारे मेडिसिनल प्लांट्स आहेत त्या रिजनमध्ये. तर हे जे सगळे आहे, हे सगळे आता धोक्यामध्ये आहेत. सो हा तिसरा भाग किंवा हा नेक्स्ट भाग. त्याच्यानंतर जर लास्ट पॉइंट आपण पाहिलं की अरवलीचं महत्व काय आहे, तर अरवलीचं सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक जर महत्व तुम्ही पाहिलं तर अरवली जो आहे, ह्या अरवली त्या रिजनमध्ये राहणारे जे काही लोकल कम्युनिटीज आहेत किंवा ज्या वेगवेगळ्या ट्राईब्स आहेत, तर त्या ट्राईबच्या उदरनिर्वाहासाठी किंवा त्यांच्या लाईव्हलीहूडसाठी खूप महत्वाचं आहे. ह्या ज्या ट्राईब्स आहेत, ह्या ट्राईब्सला लागणारं अन्न, त्यांना लागणारं पाणी, इव्हन त्यांच्या घरासाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत, तर त्या त्यांना डायरेक्टली इनडायरेक्टली अरवलीमधून मिळत असतात. आता हा जो अरवली आहे, ह्या अरवलीच्या महत्वाबद्दल आपण चर्चा केली. आता ह्या अरवलीला असणारे धोके काय काय आहेत त्याच्याकडे आपण वळूयात. सो सगळ्यात पहिला धोका म्हणजे अरवलीमध्ये होणारं बेकायदेशीर खाणकाम. सुरुवातीलाच मी सांगितलं बघा की अरवली हा वेगवेगळ्या मार्बल सारख्या खडकांसाठी किंवा तांब्यासारख्या खनिजांसाठी ओळखला जातो. सो हा जो सगळा रिजन आहे, हा रिजन बांधकामासाठी जे लागणारं साहित्य आहे, तर त्या बांधकामाच्या साहित्यासाठी, वेगवेगळ्या खनिजांसाठी बेकायदेशीररित्या तिथे खाणकामाच्या अंडर आलेला आहे. सो ह्या खाणकामामुळे होतं काय की जे प्राणी आणि वनस्पती आहेत, मुख्यतः जे प्राणी आहेत, तर त्यांचं जे हॅबिटॅट असतं किंवा त्यांचा जो अधिवास असतो, अधिवास म्हणजे काय की जिथे ते प्राणी राहतात तर तो अधिवास नष्ट होतो. त्यांचं अधिवास जे आहे तर त्याचं तुकडीकरण होतं, त्याला आपण फ्रॅगमेंटेशन असं म्हणतो. दुसरी गोष्ट होते काय की जेव्हा तुम्ही खाणकाम करता तर त्यावेळेस ते सगळं जंगल वगैरे तुम्ही तोडता, त्याच्यामुळे जमिनीच्या धुपेचं प्रमाण वाढतं. जर जमिनीचा वरचा, जर सॉइलचा वरचा जो व्हेजिटेटिव्ह कव्हर आहे, जर तो काढून टाकला आपण, तर वाहणारं जे पाणी आहे उतारानुसार, तर त्याचा वेग वाढतो.
पाण्याचा वेग वाढला की जमिनीच्या धुपेचं प्रमाण वाढतं आणि जे पाणी जमिनीमध्ये मुरायला पाहिजे तर त्याचं प्रमाण कमी होतं. दुसरी गोष्ट होते काय की जिथे खाणकाम केलं जातं तर त्या खाणकामाच्या रिजनमध्ये ना जिथे खड्डा पडतो तर त्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी सगळं स्टोअर होतं. आता मुळातच तो जो खड्डा असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स, वेगवेगळे प्रकारचे मिनरल्स किंवा खनिज असतात आणि त्या पावसाच्या पाण्यामध्ये जेव्हा हे केमिकल्स मिक्स होतात आणि ते जमिनीमध्ये जेव्हा झिरपतात तर त्याच्यामुळं जे भूजल आहे तर त्या भूजलाचं पोल्युशन होतं. हा एक महत्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. दुसरं, जर आपण मोठ्या प्रमाणामध्ये लिटरलीच जर आपण काढून टाकला तर पर्यावरणाचा ऱ्हास खूप वेगाने होऊ शकेल. जमिनीच्या धुपेबद्दल मी मगाशी बोललो. पुढे जर हवेची गुणवत्ता पाहिली, रिसेंटली बघा हे सगळं वारंवार न्यूजमध्ये किंवा रील्समध्ये आपण पाहिलं होतं बघा की दिल्लीची जी एअर क्वालिटी आहे किंवा तो जो AQI आहे, एअर क्वालिटी इंडेक्स, ऑलमोस्ट 400-500ला टच करत होता. वन ऑफ द मोस्ट पोल्युटेड सिटी म्हणून आपली दिल्ली ओळखली जाते. जर आरवली तुम्ही काढून टाकला तर आरवलीमध्ये डस्ट स्टॉर्मचं वाढणारं प्रमाण, त्याच्यानंतर पोल्युशनचं वाढणारं प्रमाण, ह्याच्यामुळे डेफिनेटली जी हवेची एअर क्वालिटी आहे तर ती खूप वेगाने खाली ढासळू शकते. दुसरं महत्वाचं म्हणजे मी वरती पण त्याचा उल्लेख केलेला की जी भूजल पातळी आहे तर ती भूजल पातळी वेगाने खालावत जाईल. मुळातच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, भारत हा असा देश आहे की कृषीसाठी किंवा शेतीसाठी अजूनही 60-65% पाणी आपण भूजलाच्या स्वरूपामध्ये घेतो आणि ही जर भूजल पातळी अशीच खालावत राहिली तर अरवलीच्या आजूबाजूला हरियाणा, इव्हन राजस्थान बागरचा प्रदेश, MP, गुजरात हा जो सगळा प्रदेश आहे तर त्या प्रदेशामध्ये जी काही शेती होती तर ती शेती धोक्यामध्ये येऊ शकते. तिसरा महत्वाचा धोका म्हणजे अरवलीमध्ये होणारं वारंवार अतिक्रमण आणि अर्बन स्प्रॉल किंवा एन्क्रोचमेंट आणि अर्बन स्प्रॉल. हा जो अरवलीचा रिजन आहे, अरवलीच्या रिजनने खूप मोठ्या मोठ्या सिटीज हळूहळू डेव्हलप होतात. नागरीकरणामुळं सिटींचा आकार वाढत चाललाय, शहरांचा आकार वाढत चाललाय आणि त्याच्यामुळं अरवलीच्या रिजनमध्ये अतिक्रमण वाढत चाललेलं आहे. काही लोकांना आपले सो कॉल्ड जे फार्म हाऊसेस आहेत तर ते अरवलीच्या रिजनमध्ये बांधायचे. सो त्याचा थेट परिणाम अरवलीच्या पर्यावरण ऱ्हासामध्ये किंवा अरवलीच्या नुकसानामध्ये होत आहे. आता हे जे सगळं आपण विचारात घेतलं तर मग ह्याच्यामध्ये उपाययोजना काय आहे? एकतर पहिली गोष्ट मला असं वाटतं की जी डेफिनेशन सुप्रीम कोर्टने दिलेली आहे की ती डेफिनेशन उंचीच्या आधारावरती त्यांनी दिलेली आहे. पर्सनली मला असं वाटतं की कुठल्याही पर्वताची उंचीच्या आधारावरती डेफिनेशन करण्यापेक्षा त्या पर्वताचं इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. अरवलीच्या रिजनमध्ये असणारे स्लोप्स, तिथल्या दऱ्या, फुटहिलचा रिजन, दोन पर्वतांदरम्यानचे जे काय सपाट प्रदेश आहेत किंवा त्याला आपण टेबल लँड पण म्हणतो, तर ह्या सगळ्या रिजनचा आजूबाजूच्या इकॉलॉजीवरती, परिस्थितिकीवरती काय परिणाम होतो हे समजून घेऊन त्याचे डेफिनेशन करणं अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं. सो त्याच्यामुळे जी काही डेफिनेशन सुप्रीम कोर्टने दिलेली आहे त्याच्यामध्ये काही बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, अरवलीमध्ये जे काही इलिगल मायनिंग वगैरे होतंय किंवा जे एन्क्रोचमेंट होतंय तर त्याच्यावरती जे लोकल कम्युनिटीज आहेत किंवा जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या मदतीने किंवा ड्रोन्सच्या मदतीनं किंवा सॅटेलाइटच्या मदतीनं आपण सर्वेलन्स किंवा निगराणी ठेवू शकतो. तर ही एक गोष्ट आपण करू शकतो. दुसरं महत्वाचं म्हणजे अरवलीचा जो उतार आहे तर त्या उतारावरती मृदा संधारण आणि जलसंधारणाची कामं आपण करू शकतो. आपल्याकडे बघा महाराष्ट्रामध्ये पाणी फाउंडेशनची अशी कामं होतात बघा, त्याला आपण पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन असंही म्हणतो. म्हणजे ज्याच्यामध्ये उतार जो असतो हा उतार वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपण स्प्लिट करत असतो. मग मजगीकरण किंवा टेरेसिंग असेल, कंटूर बंडिंग आहे, कंटूर ट्रेंचिंग आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की जो उतार असतो ना तो उतार एकतर वेगवेगळ्या स्टेप्समध्ये कट होतो आणि उतारावरून वाहणारं पाणी आणि माती आपण साठवून ठेवत असतो किंवा ती प्रोटेक्ट करत असतो, तिचं संधारण करत असतो. लक्षात आलं? किंवा जे नवीन प्रोजेक्ट्स अरवलीच्या रिजनमध्ये येतात तर त्यांचं स्ट्रिक्टली एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करणं की एन्व्हायरमेंटवरती त्या प्रकल्पाचा ऍक्च्युअली काय, चांगला की वाईट, जो काही प्रभाव पडतोय तर तो प्रभाव स्ट्रिक्टली आपण अभ्यासणं आणि हे जे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आपण करतो किंवा त्याचं जे निर्धारण आपण करतो तर ते खूप सिन्सिअरली करणं गरजेचं आहे. लक्षात आलं? दुसरी गोष्ट, दिल्ली NCRचा रिजन असेल किंवा हरियाणा UPचा जो NCRला लागून असणारा जो प्रदेश आहे किंवा अरवलीच्या आजूबाजूला जो काही नागरी प्रदेश आहे तर त्या नागरी प्रदेशामध्ये अर्बन प्लॅनिंग करताना किंवा नगर नियोजन करताना अरवली पर्वत हा पर्वत म्हणून अंतर्भूत करून प्लॅनिंगमध्ये त्याचा इन्क्लुजन करणं किंवा त्याचा अंतर्भाव करणं ही गोष्ट डोक्यामध्ये धरणं खूप गरजेचं आहे. पुढचं म्हणजे जो अरवलीचा रिजन आहे तर त्या अरवलीच्या रिजनचं आपलं जे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया आहे देहरादूनला, सो त्यांच्या मदतीनं एक ट्रान्सपरंट मॅपिंग करून घेणं
आणि काही मॅन्डेटरी असे मार्किंग्स करणं की हा रिजन इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह आहे, तर तो राखीव ठेवला जावा वगैरे. तो अशा पद्धतीने ऑन साईट ऍक्च्युली अरवलीच्या नकाशावरती सुद्धा आणि अरवलीच्या पर्वतावरती सुद्धा अशी मार्किंग्स करून ठेवणं गरजेचं आहे की जेणेकरून अरवलीच्या आजूबाजूला वेगवेगळ्या राज्यांचे जे काही रेव्हेन्यू डिपार्टमेंट्स आहेत, तर ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट्स ते जे मार्किंग्स आहेत किंवा ते जे इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह एरियाज आहेत, तर त्याला ते टच नाही करू शकणार. तो एरिया असाच आपल्याला प्रोटेक्टेड ठेवायचा आहे. ही गोष्ट ध्यानामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मला सांगायचं वाटतं की ही जी अरवलीबद्दल जे काही आंदोलनं आजूबाजूला होत आहेत, तर ती आंदोलनं मोठ्या प्रमाणामध्ये अजून करणं, लोकांना जागरूक करणं किंवा अवेअरनेस वाढवणं हे खूप गरजेचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी अरवलीच्या प्रोटेक्शनसाठी करणं अत्यंत गरजेचं आहे. मुळातच महाराष्ट्रामध्ये बघा, सह्याद्री पर्वतामध्ये इलिगल मायनिंगमुळे किंवा नागरीकरणामुळे जे काही नुकसान केलेलं आहे, तर ते नुकसान आपण महाराष्ट्रासारख्या भागामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये हिमालयामध्ये जे काही आपण नुकसान केलेलं आहे, तर त्याची फळं गेल्या काही वर्षांमध्ये आपण भोगतोय. ऍटलीस्ट अरवली जो पर्वत आहे त्याला तरी आपण वाचूयात.